नमस्कार मित्रांनो वर्ष 2025 मधील पहिले सूर्यग्रहण येत आहे। हे सूर्यग्रहण कोणत्या तारखेला लागेल आणि कोणत्या ठिकाणी दिसेल याबद्दल सविस्तर माहिती घेऊया। 2025 मध्ये लागणारे पहिले सूर्यग्रहण अत्यंत चमत्कारी असेल। या ग्रहणाचा प्रभाव 12 राशींवर पडणार आहे, कारण हे ग्रहण चैत्र महिन्यात येत आहे आणि दुसऱ्या दिवशीच चैत्र नवरात्र सुरू होणार आहे। अशा दुर्मिळ योगायोगात जर तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर या ज्ञानवर्धक माहितीला वेळ द्या आणि नीट ऐका। भक्तांनो, हे साधे सूर्यग्रहण नाही, कारण या ग्रहणानंतर 7 अशा राशी आहेत ज्यांचे नशीब 29 मार्च 2025 पासून बदलणार आहे। माता भगिनींनो, आम्ही तुम्हाला सांगतो की वर्षातील पहिले सूर्यग्रहण 29 मार्च रोजी लागणार आहे। हे ग्रहण किती वेळ टिकेल आणि भारतात कुठे कुठे दिसेल याची संपूर्ण माहिती येथे मिळेल। तसेच 12 राशींमध्ये अशा काही भाग्यवान राशी आहेत ज्यांचे या ग्रहणानंतर नशीब पालटणार आहे, म्हणजेच त्यांना त्यांच्या नशिबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल। प्रिय भक्तांनो, महादेव लवकरच प्रसन्न होणार आहे आणि ज्या व्यक्तीवर महादेवाची कृपा होते त्याचे भाग्य उजळते। माता भगिनींनो, हे ग्रहण अत्यंत प्रभावी असेल, कारण 12 राशींमधील 6 भाग्यशाली राशींचे नशीब बदलणार आहे। चला आता आपण हे सूर्यग्रहण कधी आणि कसे असेल याची संपूर्ण माहिती घेऊया। भारतीय वेळेनुसार वर्षातील पहिले सूर्यग्रहण मार्च महिन्यात लागणार आहे। हे आंशिक सूर्यग्रहण असेल ज्याचा प्रभाव संपूर्ण जगावर राहील। भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण चैत्र अमावस्येच्या दिवशी पडत आहे। वर्षातील पहिले सूर्यग्रहण 29 मार्च 2025 रोजी दुपारी सुरू होईल आणि संध्याकाळपर्यंत राहील। ग्रहणाचा एकूण कालावधी काही तासांचाच असेल। सूतक काळ व सूर्यग्रहण। जेव्हा सूर्यग्रहण सुरू होते त्याच्या काही तास आधी सूतक काळ सुरू होतो आणि ग्रहण संपल्यानंतर समाप्त होतो। चंद्रग्रहणाच्या सूतक काळाची सुरुवात 9 तास आधी होते, तर सूर्यग्रहणाचा सूतक 12 तास आधी सुरू होतो। सूर्यग्रहण भारतात दिसेल का? भारतामध्ये हे सूर्यग्रहण दिसणार नाही, त्यामुळे येथे सूतक मान्य होणार नाही। मात्र 12 राशींमधील 6 राशींवर याचा पूर्ण परिणाम होणार आहे। माता भगिनींनो, हे ग्रहण ज्या राशींवर प्रभाव टाकणार आहे त्यांचे भाग्य बदलणार आहे। भगवान शिव काही विशिष्ट राशींवर प्रसन्न होणार आहेत, ज्यामुळे त्यांचे जीवन सुखसमृद्धीने भरून जाईल। प्रिय भक्तांनो, हे ग्रहण तुमच्या राशीवर कसा प्रभाव टाकेल आणि त्याचा काय परिणाम होईल हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण माहिती ऐका। भगवान शिवाच्या कृपेने काही भाग्यशाली राशींच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल होणार आहेत। प्रिय भक्तांनो, त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ज्यांना भगवान शंकर लवकरच शुभवार्ता देणार आहेत? त्या राशींचे जीवन आता बदलणार आहे। या लेखात आम्ही तुम्हाला त्या राशींबद्दल माहिती देणार आहोत, त्यामुळे तुम्ही संपूर्ण माहिती शेवटपर्यंत नीट वाचा। कारण हे सूर्यग्रहण कोणतेही साधे ग्रहण नाही, तर या राशींचे नशीब यानंतर बदलणार आहे। भक्तांनो, माहिती सुरू करण्यापूर्वी भगवान शिवचे खरे भक्त कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला भगवान शिवांचे आशीर्वाद थेट मिळू शकतील। तसेच आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता आपण त्या भाग्यशाली राशींबद्दल जाणून घेऊया ज्या लवकरच भगवान शिवांच्या कृपेने भरभराटीच्या मार्गावर जातील। जसे तुम्हाला माहीत आहे की हिंदू धर्मात अनेक देवीदेवतांची पूजा केली जाते, त्यामध्ये भगवान शंकर यांचे महत्त्व खूप मोठे आहे। भगवान शंकर ज्या व्यक्तीवर प्रसन्न होतात त्या व्यक्तीच्या जीवनात कोणतीही समस्या येत नाही। पण जे चुकीचे कर्म करतात, पाप करतात, इतरांना त्रास देतात, त्यांना भगवान शंकर दंड देतात।
भगवान शिवाच्या कृपेने 12 राशींमध्ये काही राशींवर विशेष आशीर्वाद होणार आहे. या राशींवरील भगवान शंकरांचा प्रभाव त्यांना सर्व संकटांपासून मुक्त करेल. या राशींमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही. भगवान शिव यांच्या कृपेने या राशींच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल होणार आहे. त्यांचे सर्व दुःख, संकटे आणि अडचणी दूर होणार आहेत. याशिवाय त्यांना धनलाभ, व्यवसायात प्रगती, मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे, ज्यामुळे त्यांचे जीवन बदलून जाईल. आता आपण जाणून घेऊया की त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत. पहिली भाग्यशाली राशी मकर आहे. मकर राशीच्या लोकांवर भगवान शिवाची विशेष कृपा राहणार आहे, ज्यामुळे त्यांना आर्थिक प्रगती होईल. व्यवसायात मोठा नफा होण्याची शक्यता आहे. जे लोक नोकरी करतात त्यांना पदोन्नती मिळेल. जे लोक परदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना मोठ्या संधी मिळतील. तसेच या राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढेल. व्यापाऱ्यांना व्यवसायात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच या राशीचे लोक सर्व कामात यश मिळवतील. भगवान शिवाच्या विशेष कृपेने मकर राशीचे सर्व दुःख आणि अडचणी दूर होतील आणि जीवनात फक्त आनंदच राहील. दुसरी भाग्यशाली राशी मेष आहे. मेष राशीच्या लोकांसाठी खूप चांगला काळ सुरू होणार आहे. भगवान शिव तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत. त्यामुळे मानसन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि लोक तुमची प्रशंसा करतील. भगवान शिवाच्या कृपेने तुम्हाला आता सफलतेच्या नवीन संधी मिळतील. त्या संधींचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या जीवनात पुढे जाल. जे कोणतेही काम रखडलेले होते ते आता पूर्ण होऊ लागतील. तसेच तुम्ही नवीन कार्य सुरू करू इच्छित असाल तर ते देखील यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. मेष राशीच्या लोकांना भगवान शिवांचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि प्रगती होणार आहे. प्रिय मित्रांनो, भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुमच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होईल. भगवान शिवाच्या कृपेने तुम्हाला धनलाभ मिळण्याचे अनेक संधी प्राप्त होतील. तुमच्या घरात आणि कुटुंबात आनंदी वातावरण राहील. याशिवाय तुमच्या व्यवसायात प्रगती होईल आणि तुम्हाला सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. अचानक धनलाभ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही काही योजना आखत असाल तर ती योजना नक्कीच यशस्वी ठरेल. भगवान शिवाची विशेष कृपा मेष राशीच्या लोकांवर राहणार आहे. सध्या काळ तुमच्या पूर्णतः बाजूने आहे. या संधीचा पूर्ण फायदा घ्या आणि वेळ वाया घालवू नका. प्रिय भक्तांनो, या यादीतील पुढील भाग्यशाली राशी मेष आहे. मेष राशीच्या लोकांना लवकरच शुभ संदेश मिळण्याचे संकेत आहेत. तुमच्या मेहनतीचे आता तुम्हाला योग्य फळ मिळणार आहे. भगवान शिव यांच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा मजबूत होईल. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. मेष राशीच्या लोकांना विविध प्रकारचे लाभ, धनलाभ आणि मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे. तुमच्या कुटुंबाचा आणि जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला मिळेल. तुमच्या गोड वाणीमुळे सर्व कामे यशस्वी होतील. भगवान शिव यांची विशेष कृपा तुमच्यावर राहील, त्यामुळे सर्व आर्थिक अडचणी दूर होतील. तुमच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कामांमध्ये आता यश मिळेल. भगवान शिव यांची विशेष कृपा राशीच्या लोकांवर राहणार आहे. तुम्ही तुमच्या जीवनात पुढे जाल आणि मोठ्या यशाच्या शिखरावर पोहोचाल. तुमच्या कर्तृत्वाने संपूर्ण जग तुमच्या यशाची दखल घेईल. भगवान शिव यांच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. मित्रांनो, पुढील भाग्यशाली राशी कन्या आहे. कन्या राशीच्या लोकांवर भगवान शिव यांची विशेष कृपा आहे. तुम्हाला फक्त आर्थिक फायदा होणार नाही,
तर व्यवसायातही मोठी प्रगती होणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळण्याची संधी आहे. तसेच जे लोक परदेशात नोकरी करू इच्छितात त्यांचे स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत. भगवान शिव यांच्या कृपेने व्यापाऱ्यांना मोठा नफा होईल. कन्या राशीच्या लोकांना धनलाभ मिळण्याच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. जे लोक संतानप्राप्तीची इच्छा ठेवतात त्यांना लवकरच संतानप्राप्तीचा योग जुळून येईल. तुमच्या घरात आनंदी वातावरण राहील आणि प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. तुमच्या सर्व कामांना यश मिळेल. जे लोक नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांची योजना यशस्वी ठरेल. प्रिय मित्रांनो, भगवान शिव यांची तुमच्यावर कृपा दृष्टी राहणार आहे. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि भगवान शिव यांच्या आशीर्वादाने तुम्हाला विविध प्रकारचे लाभ, धनलाभ आणि यश प्राप्त होईल, ज्यामुळे कन्या राशीच्या लोकांचे जीवन बदलून जाईल. मित्रांनो, या यादीतील पुढील भाग्यशाली राशी सिंह आहे. सिंह राशीच्या लोकांना भगवान शिव यांची विशेष कृपा मिळणार आहे आणि तुमच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. तुम्हाला फक्त मानसन्मानच मिळणार नाही तर समाजातही तुमची खूप प्रशंसा होईल. तुमच्या जीवनात नवीन संधी येतील ज्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल होतील. भगवान शिव यांच्या आशीर्वादाने तुम्हाला मोठ्या प्रमाणात धनलाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि व्यवसायात मोठी वाढ होईल. सिंह राशीच्या लोकांना चारही दिशांनी लाभ मिळणार आहे. जे लोक नोकरी करत आहेत त्यांना प्रमोशन आणि पगारवाढ मिळण्याचे संकेत आहेत. भगवान शिव यांच्या कृपेने तुम्हाला अनेक आर्थिक संधी मिळतील ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल आणि आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. तुमच्या कुटुंबात सुख समृद्धी राहील आणि जे लोक संतानप्राप्तीची इच्छा बाळगत आहेत त्यांना लवकरच संतानसुख मिळेल. यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल आणि तुमच्या आयुष्यात अपार सुखसमृद्धी येईल. भगवान शिव यांच्या आशीर्वादाने सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ राहील. प्रिय मित्रांनो, या यादीतील पुढील भाग्यशाली राशी धनु आहे. धनु राशीच्या लोकांना लवकरच एक चांगली बातमी मिळणार आहे. होय मित्रांनो, तुमच्या मेहनतीचे आता तुम्हाला योग्य फळ मिळणार आहे. तुमच्या थांबलेल्या कामांमध्ये यश मिळेल आणि तुमच्या परिवाराचे तसेच मित्रपरिवाराचे संपूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल. भगवान शिव यांची असीम कृपा तुमच्यावर राहणार आहे. तुमच्या सर्व आर्थिक समस्या सुटतील आणि तुम्हाला धनलाभ मिळण्याच्या अनेक संधी प्राप्त होतील. तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल आणि विविध प्रकारचे आर्थिक लाभ तसेच मोठे यश मिळणार आहे. भगवान शिव यांची तुमच्यावर विशेष कृपा राहणार आहे. जे लोक नोकरी करतात त्यांना प्रमोशन आणि वेतनवाढ मिळण्याचे संकेत आहेत. प्रिय भक्तांनो, तुम्हाला कळवू इच्छितो की भगवान शिव यांच्या कृपेने धनु राशीच्या लोकांचे जीवनातील सर्व त्रास संपुष्टात येतील आणि तुम्हाला अपार सुखसमृद्धी प्राप्त होईल, ज्यामुळे तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल. या यादीतील पुढील भाग्यशाली राशी कुंभ आहे. कुंभ राशीच्या लोकांना भगवान शिव यांच्या कृपेने जीवनात भरभराटी आणि अपार आनंद मिळणार आहे. होय भक्तांनो, भगवान शिव तुमच्यावर विशेष प्रसन्न आहेत. तुमच्या जीवनात मोठ्या आनंदाची बातमी येणार आहे, ज्यामुळे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. कुंभ राशीच्या लोकांनी जी मेहनत केली आहे त्या मेहनतीचे आता त्यांना योग्य फळ मिळणार आहे. तुमचे थांबलेले सर्व कामे पूर्ण होतील आणि यश मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना प्रचंड नफा होईल आणि त्यांचा व्यवसाय दुप्पट वेगाने वाढेल. चारही बाजूंनी केवळ आनंद आणि समाधान मिळेल. भगवान शिव तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत आणि तुमचे जीवन आता अधिक उज्ज्वल होणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती व वेतनवाढ मिळेल
आणि जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच हवी तशी नोकरी मिळेल. जर कोणतेही पैसे अडकले असतील तर ते लवकरच परत मिळतील. व्यवसायात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुम्हाला अपार यश मिळेल. कुंभ राशीच्या लोकांसाठी शनी देवाची विशेष कृपा राहणार आहे. हा संपूर्ण काळ तुमच्यासाठी शुभ आहे, त्यामुळे या संधीचा योग्य उपयोग करा आणि वेळ वाया जाऊ देऊ नका. प्रिय भक्तांनो, आगामी काळात तुम्हाला नोकरीत प्रमोशन, व्यापारात अचानक नफा आणि आर्थिक स्थितीतील मोठी सुधारणा दिसून येईल. सर्व अधुरे आर्थिक व्यवहार पूर्ण होतील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्हाला मोठ्या आनंदाची बातमी मिळू शकते. भगवान शिव यांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या व्यवसायात अचानक मोठा नफा मिळेल. तसेच धनलाभाचे शुभ संकेत दिसून येत आहेत. भगवान शिव यांच्या कृपेने मिथुन राशीच्या लोकांना आता अपार आनंद आणि समृद्धी प्राप्त होणार आहे. प्रिय भक्तांनो, यामुळे तुमच्या जीवनात फक्त आनंदच राहील. जे लोक नवीन वाहन किंवा घर घेण्याचा विचार करत आहेत त्यांचे स्वप्न लवकरच साकार होईल. मिथुन राशीच्या लोकांना लवकरच संतानप्राप्तीचा आनंद मिळणार आहे, त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. भगवान शिव यांच्या आशीर्वादाने हा काळ मिथुन राशीसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. प्रिय भक्तांनो, तुम्ही खूप नशीबवान आणि भाग्यशाली आहात, कारण तुम्हाला भगवान शिव यांच्या आशीर्वादाने अपार सुख समृद्धी आणि यश प्राप्त होणार आहे. या राशींमध्ये आता केवळ आनंद आणि भरभराट राहणार आहे. भगवान शिव यांच्या आशीर्वादाने या राशींच्या लोकांना विविध प्रकारचे लाभ, धनलाभ आणि मोठमोठी यशप्राप्ती होणार आहे, ज्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवन बदलून जाईल. सूर्यग्रहणानंतर या सर्व राशींचे भाग्य बदलणार आहे आणि त्यांना भगवान शिवाचा असीम आशीर्वाद प्राप्त होणार आहे. प्रिय भक्तांनो, या वर्षातील पहिले सूर्यग्रहण कुठे कुठे दिसणार आहे? युरोप, आफ्रिका, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर, हिंद महासागर, आर्क्टिक आणि अंटार्क्टिका या ठिकाणी हे सूर्यग्रहण दिसणार आहे. हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नाही, परंतु काही राशींवर याचा प्रभाव होईल आणि त्यांच्या नशिबाला साथ मिळेल. प्रिय भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्ही माता लक्ष्मीचे खरे भक्त असाल, माता लक्ष्मीचे प्रेम, आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करू इच्छित असाल तर लगेचच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. ही संपूर्ण माहिती जनसामान्यांच्या रुचीचा विचार करून देण्यात आली आहे. ज्योतिष आणि धार्मिक उपाय यांचा स्वीकार आपल्या श्रद्धा आणि विश्वासावर अवलंबून आहे. या व्हिडिओचा उद्देश फक्त चांगली माहिती आणि सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.